झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात प्रथमच एमडी ड्रग्सची मोठी तस्करी उघड। 17,50,000चे एमडी ड्रग्स जप्त। 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। धुळे शहरात प्रथमच एमडी ड्रग्सच्या मोठ्या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने मोहाडी परिसरात धडक देत तब्बल 17,50,000 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त केलाय। या प्रकरणी 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक कार देखील जप्त करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। धुळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्सचा साठा प्रथमच जप्त करण्यात आला आहे। धुळे एलसीबीच्या टीमला अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता 2 इस्मांना आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा 37 वर्षाचा आहे, हा मालेगावचा राहणार आहे, आणि मजहर खान युसुफ खान हा 33 वर्षाचा आहे, हा राजस्थानचा राहणार आहे। या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ 106 ग्रॅमची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे। एक 4 व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला त्यामध्ये मिळालेलं आहे। 2 मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत। आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एमडी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता, या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी धुळ्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत। साधारणतः आता 10.5 ते 11 लाखाची एमडी आहे। कार वगैरे सगळं पकडून आपण साधारणतः 17 लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे। आता आपण दोन्ही आरोपींना पीसी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एमडी कोणासाठी आला होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता, कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे, गाडी देखील गुजरातची पासिंग आहे, आणि एक जो मुख्य आरोपी तो मालेगावचा। पोलिसांच्या माहितीनुसार जप्त केलेल्या ड्रग्सचा साठा नेमका कोणाकडे जाणार होता याबाबत अद्याप स्पष्टता नाही। मात्र तपासाअंती या नेटवर्कचा मोठा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।